हाय हॅलो नमस्ते, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी मराठीत व्हिडिओ बनवणार आहे आणि हा स्पेशल व्हिडिओ कुंभ राशीसाठी आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की 18 तारखेपासून 23 तारखेपर्यंत हा हप्ता कुंभ राशीला कसा जाईल. तर जे लोक टॅरो रीडिंग बघत आहेत आणि त्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ओके, तर चला तर मग सुरू करूया. हा हप्ता कुंभ राशीसाठी कसा जाईल. हे युनिव्हर्स डिवाइन पॉवर मला सांगा की कुंभ राशीसाठी हा येणारा हप्ता कसा असेल. हे युनिव्हर्स डिवाइन पॉवर कुंभ राशीसाठी हा येणारा हप्ता कसा असेल. ओम नमो भगवते वासुदेवाय. कुंभ राशीसाठी हा येणारा हप्ता 18 तारखेपासून 23 तारखेपर्यंत कसा असणार आहे. कुंभ राशीसाठी हा हप्ता कसा असणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा हप्ता कसा असणार आहे. बघा, सध्या तरी तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी थांबलेल्या आहेत, आयुष्य पुढे जात नाही आहे आणि तुम्ही तुमच्यातले काही लोक पैशाची पण वाट बघत असाल की माझ्याकडे कधी पैसा येईल. तर तर डेफिनेटली या हप्त्यात तुमच्याकडे पैसा येत आहे. न्यू बिगिनिंग होत आहे. नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतात. न्यू अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतील. या हप्त्यात तुम्ही मला प्रॅक्टिकल बिहेवियर असताना दिसत आहात. म्हणजे तिखट बोलणे किंवा स्ट्रिक्टली बिहेवियर ठेवणे किंवा डिसिप्लिनमध्ये राहणे, अशा एनर्जीत मला तुम्ही दिसत आहात. आणि हो, तुम्ही या हप्त्यामध्ये मागच्या काही निगेटिव्ह गोष्टी आहे ना त्या मागं सोडून पुढे जाणार आहात. तुमची ट्रॅव्हलिंग पण होणार आहे या हप्त्यामध्ये. आणि हो, तुम्ही स्वतःला बॅलन्स ठेवण्याचे प्रयत्न कराल आणि सत्याच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करणार आहात. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत ते पार्टनरबरोबर चांगला टाईम स्पेंड करू शकता. पार्टनरला रिस्पेक्ट देऊ शकता. प्रेम, लव, केअर, लॉयल्टी देऊ शकता. आणि तुमच्याबरोबर डिवाईन ब्लेसिंग पण राहील तुमच्या रिलेशनशिपवर आणि तुमच्यावर. या हप्त्यामध्ये तुम्हाला नवीन गोष्टींची क्लॅरिटी मिळेल. आयडियाज खूप येतील आणि कोणत्या तरी गोष्टी तुम्हाला विक्ट्री मिळू शकते. म्हणजे जीत होऊ शकते तुमची. आणि हो, देर इज अ चान्सेस की तुम्ही बोलताना खूप शार्प बोलाल किंवा तिखट बोलू शकता. त्याच्यामुळे थोडंसं जिभेवर नियंत्रण ठेवा. या हप्त्यामध्ये तुम्ही फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करू शकता. रियुनियन होऊ शकतं फॅमिलीबरोबर आणि हॅपी टाईम फॅमिलीबरोबर घालवताना मला दिसत आहात. ह्या हप्त्यामध्ये तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना दिसत आहात आणि सडनली गोष्टी होऊन जातील. म्हणजे अचानक ट्रॅव्हल ठरू शकते किंवा अचानक एखादी गुड न्यूज ऐकायला आली तर अशा गोष्टी सडन होऊ शकतात. ह्या हप्त्यामध्ये तुम्ही सेल्फ लव, सेल्फ केअर कराल. इमोशनल पण राहाल आणि सेन्सिटिव्ह पण खूप राहाल. तुम्ही ज्या लोकांना तुमची मदत लागती आहे तर त्या लोकांना मदत करताना मला दिसत आहात. परंतु कोणताही डिसिजन घाईगडबडीने घेऊ नका आणि तुम्ही मला स्वतःसाठी प्रोटेक्टेड दिसत आहात. आणि थोडा रागावर कंट्रोल ठेवा. एखाद्या मित्र आणि मैत्रिणीशी तुमची भेट होऊ शकते किंवा कम्युनिकेशन होऊ शकतं. लोकांचा सपोर्ट तुम्हाला मिळू शकतो किंवा तुम्ही लोकांना सपोर्ट करा, अशी ही गोष्ट होऊ शकते या हप्त्यामध्ये. आणि हो, पास्टच्या ज्या मेमरीज आहेत त्याही तुम्हाला या हप्त्यामध्ये आठवू शकतात. तर मित्रांनो, ही झाली माहिती या हप्त्याची की कुंभ राशीबरोबर काय काय होऊ शकतं. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.